मुख्यमंत्री शिंदेंनी 21 मार्चला शिवसेनेतील नेते आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे। वरळीतल्या NSCI इथे ही बैठक होणार आहे आणि या बैठकीला जिल्हा संपर्क प्रमुख, विभाग प्रमुखांसह इतर पदाधिकारी उपस्थित असतील। मुंबईत 21 मार्चला महाविकास आघाडीची मोठी बैठक संपन्न होणार आहे। बैठकीत जागा वाटपाच्या संदर्भात अंतिम निर्णय होणार आहे। बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते उपस्थित असतील। राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या वादावर आजची सुनावणी पार पडली। यावेळी न्यायालयाने शरद पवार गटाला मोठा दिलासा दिलाय। शरद पवार गटाला तुतारी चिन्ह लोकसभा निवडणुकीपर्यंत वापरता येणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आजचा दिल्ली दौरा रद्द झालेला आहे। आज अजित पवारांची अमित शहांची जागा वाटपाबाबत बैठक होणार होती। दिल्लीत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरू आहे। AICC मुख्यालयामध्ये बैठक सुरू आहे आणि बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्याबाबत चर्चा होते। वंचितने महाराष्ट्रात काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा देण्याचा नवा प्रस्ताव दिलाय। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला सोडलेल्या 7 जागांची नावं जाहीर करा अशी मागणी वंचितने केली आहे। याबाबत त्यांनी अध्यक्ष खरगेंना पत्र लिहिलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 21 मार्चला प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे। त्याआधी उद्या ते सर्व नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत। राज ठाकरेंनी 2 जागांची मागणी केल्याची माहिती आहे। शिर्डी आणि दक्षिण मुंबईची जागा त्यांनी मागितल्याचं कळतंय। तर बाळा नांदगावकरांच्या उमेदवारीबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली। राज्यात ठाकरे नावाशिवाय मतं मिळत नाहीत म्हणून अजून एक ठाकरे चोरला असं म्हणत मनसे भाजप युतीच्या शक्यतेवर उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र डागलंय। संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंनी वेरूळमधल्या घृष्णेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं। यावेळी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे उपस्थित होते। संजय राऊतांनी राज ठाकरेंचं जुनं व्यंगचित्र एक्सपोज केलंय। तर होऊ दे चर्चा असं त्या पोस्टला कॅप्शन दिलंय। मनसेच्या महायुतीत जाण्यामुळे महाविकास आघाडीला काही फरक पडणार नाही असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। मवियाला मिळणारं यश बघून दिल्लीत घडामोडी सुरू असल्याची टीका त्यांनी केली। राज ठाकरे जो निर्णय घेतील तो हिंदुत्वाचा, महाराष्ट्राचा आणि पक्षाच्या हिताचा असेल असं सूचक वक्तव्य मनसे नेते संदीप देशपांडेंनी केलंय। मनसे इंडिया आघाडीमध्ये आली तर त्यांचा मान सन्मान होईल अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरून दिली। पुण्यातील मोदी बागेत आमदार निलेश लंके यांनी शरद पवारांची भेट घेतली। आज दिवसभर पवारांकडून विविध पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेण्यात येत आहेत। माढा लोकसभेचे सस्पेन्स वाढवलेला आहे। धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे। पुण्यातल्या मोदी बागेत उद्या ही भेट होईल अशी माहिती आहे। माढा लोकसभा मतदारसंघाबाबत शरद पवारांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली। यावेळी प्रभाकर देशमुख, अभय देशमुख यांच्यासह माढा मतदारसंघातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते। पुण्यात शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। यावेळी ज्योती मेटे बीड लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत असं कळतंय। शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटेंचा उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे। बीड लोकसभेसाठी ज्योती मेटे यांचं नाव पुढे आलेलं आहे अशी माहिती कळते। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेनेच्या खासदारांसोबत चर्चा केली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी खासदारांना निवडणुकीसंदर्भात सूचना दिल्या। डोंबिवलीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांसोबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बैठक घेतली। कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली। यावेळी शिंदेंच्या शिवसेनेचे आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते। अमरावतीतील शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। यावेळी शिवसेना नेते अभिजित अडसूळ यांच्यासोबत अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदेंची भेट घेतली। केवळ राजकारणासाठी धारावीचा विकास रोखू नका, अन्यथा धारावीतली जनता आणि भावी पिढ्या तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत असं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला। शिंदेंची शिवसेना 16 जागांसाठी ठाम असल्याची माहिती समोर आली आहे। तर मनसेला शिंदेंच्या शिवसेनेच्या कोट्यातून 2 जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता असल्याची बाब समोर आली आहे। मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यातल्या घरी सेनेच्या खासदारांची बैठक पार पडली। यावेळी खासदारांमध्ये कुठलीही नाराजी नसल्याचं वक्तव्य बैठकीनंतर राहुल शेवाळे यांनी केलं। सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडी तणाव वाढायची शक्यता आहे। उमेदवारीबाबत आता धाकधूक वाटत नाही असं वक्तव्य चंद्रहार पाटलांनी केलं। तर माझी उमेदवारी मातोश्रीतून फायनल झाली असंही ते म्हणाले। या जागेसाठी काँग्रेसही आग्रही आहे।
माढा भाजपमधील अंतर्गत संघर्ष उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या दरबारी पोहोचलेला आहे। उत्तमराव जानकर यांनी फडणवीसांची भेट घेतली। उत्तमराव जानकर सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून इच्छुक आहेत। हर्षवर्धन पाटील यांनी सागर बंगल्यावर बोलवण्यात आलं आहे। उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात भेट होणार आहे आणि त्यामुळे फडणवीसांकडून काय मनधरणी केली जाणार हे पाहावं लागेल। मंत्री दीपक केसरकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यानंतर केसरकरांनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। सागर देशमुख यांची युवक राष्ट्रवादीच्या मुंबई कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे। संभाजी ब्रिगेडचे मुंबई अध्यक्ष सागर देशमुख यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता आणि त्यानंतर युवकांचे संघटन वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे। बीआरएसला राज्यात पहिला धक्का बसलाय। बीआरएसचे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, त्यामुळे परभणीसह राज्यात केसीआर यांना मोठा धक्का बसलाय। सुनेत्रा पवार आज बारामती लोकसभा दौऱ्यावर आहेत आणि यावेळी त्यांनी तांदुळवाडी भैरवनाथ मंदिरात दर्शन घेतलं आणि दौऱ्याची सुरुवात केली। अनेक ठिकाणी त्यांनी महिलांच्या भेटी घेत संवाद साधलाय। जळगावच्या मालापूर इथं भोंगऱ्या बाजाराचं रोहित पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं आमची आणि जनतेची इच्छा आहे असं रोहित पवार म्हणाले। गोंदिया भंडारा लोकसभेसाठी काँग्रेसकडून नाना पटोले सक्षम उमेदवार आहेत। नाना पटोलेंनी निवडणूक लढवावी असं वक्तव्य काँग्रेस कमिटी प्रदेश सचिव अमर वराडे यांनी केलं आहे। महाविकास आघाडीला येत्या लोकसभा निवडणुकीत 30 पेक्षा अधिक जागा मिळतील असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे। येत्या दिवसात अंबादास दानवेंचं नाव शिंदेच्या शिवसेनेकडून लोकसभेसाठी येऊ शकतं असं सूचक वक्तव्य संतोष बांगर यांनी केले, त्यामुळे अंबादास दानवे शिंदेच्या सेनेत जाणार का अशी चर्चा रंगायला लागली आहे। महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीला अल्टिमेटम दिलाय। आज निर्णय न कळवल्यास महाविकास आघाडी पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर करेल असा इशारा देण्यात आलाय। तर वंचित सोबत आल्यास महाविकास आघाडी लोकसभेच्या 4 जागा सोडवणार आहे। प्रकाश आंबेडकरांना कोणताही अल्टिमेटम दिला नसल्याचं संजय राऊत म्हणाले। वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न सुरू राहतील असंही त्यांनी सांगितलं। मवियाने वंचितला अल्टिमेटम दिलेला नाही, या सर्व बातम्या खोट्या आणि निराधार आहेत असं वक्तव्य वंचितचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केलं। तर मुंबईतून ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने विनोद घोसाळकरांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे। उत्तर मुंबईत भाजपचे पियुष गोयल आणि विनोद घोसाळकर यांच्यात लढत होईल। काँग्रेसच्या प्रिया दत्त शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत आणि त्या उत्तर मध्य मुंबईतून शिंदेच्या शिवसेनेकडून लोकसभा लढण्याची शक्यता आहे। तूर्त असं काहीच नसल्याची प्रतिक्रिया प्रिया दत्त यांनी दिली आहे। महाविकास आघाडीतून आपल्याला लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता असल्याचं वसंत मोरे म्हणाले। लोकसभा लढवण्यासाठी ठाम असून आपल्यामुळे निवडणुकीत वेगळी रंगत येईल असा दावा त्यांनी केला आहे। ठाणे लोकसभेच्या जागेसाठी फाटक इच्छुक असल्याची माहिती रवींद्र फाटक इच्छुक असल्याची माहिती आहे। तर प्रताप सरनाईक यांनी ही जागा लढवावी असं पक्षाचं मत आहे अशी माहिती आहे। त्यामुळे ठाण्यातल्या जागेवरून रवींद्र फाटक आणि प्रताप सरनाईक यांच्यात रस्सीखेच सुरू असं कळत आहे। खासदार भावना गवळी यांच्या उमेदवारीला विरोध करणारं पत्र सोशल मीडियात व्हायरल होतं। भावना गवळींना तिकीट दिल्यास आम्ही त्यांना मत देणार नाही असा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे। जळगावमध्ये माध्यमांशी भाजपवर बोलत असताना एकनाथ खडसेंची जीभ घसरली। भाजपला कोणी विचारत नव्हतं, त्यावेळी मी एकटा लढलो आणि पक्ष वाढवलं असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचं उल्लंघन होत असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। काँग्रेसचे नेते मोहन जोशी आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेतली। शिरूर लोकसभेची जागा आपल्याला मिळणार असा दावा शिंदेच्या सेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मला कामाला लागण्याच्या सूचना दिल्याचं ते म्हणाले। वर्धा लोकसभेसाठी अमर काळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढण्याची शक्यता आहे। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमर काळेंना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढण्याचा सल्ला दिल्याची माहिती समोर आली। आज अमर काळे शरद पवारांची भेट घेणार आहेत। गडचिरोलीमधील चिमूर लोकसभेची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दिली जाण्याची शक्यता आहे। धर्मराव बाबा आत्राम यांना ही जागा दिली जाणार असल्यानं विद्यमान भाजप खासदार अशोक नेते यांचे समर्थक नाराज आहेत। गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील महायुतीचा उमेदवार आज ठरण्याची शक्यता आहे। गेल्या 10 वर्षापासून भाजपच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघासाठी उमेदवार कोण राहणार हे लवकरच ठरणार आहे। लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षाने रिपाईला 2 जागा द्याव्या, अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा रिपाईचे राज्य सरचिटणीस संजय कुमार गवई यांनी दिलेला आहे।
दिवंगत नेते बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर लोकसभा उमेदवारीबाबत भाष्य केले। चंद्रपूर लोकसभेची आपली उमेदवारी फिक्स आहे, त्यामुळे उमेदवारी जाहीर होईपर्यंत सर्वांनी धीराने वागावं असा सल्ला त्यांनी दिला आहे। माळशिरसमध्ये भाजपचे आमदार राम सातपुते यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे, त्यामुळे सातपुते मोहिते पाटलांची साथ सोडल्याची आता चर्चा रंगायला लागली आहे। अमरावतीमध्ये 21 मार्च रोजी बच्चू कडूंचा प्रहार पक्षाच्या वतीने विदर्भातल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली जाणार आहे। परभणी लोकसभेची जागा मिळण्यासाठी भाजप नेत्यांनी धडपड सुरू केली। यासाठी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकरांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। दरम्यान परभणी लोकसभेची जागा युतीमध्ये कोणाकडे जाते हे पाहणं औत्सुक्याचं असेल। बोरिवली विधानसभेमध्ये बाहेरचे उमेदवार वारंवार लढवण्यात आल्यामुळे गुजराती भाषिक मतदार प्रचंड संतापले। उत्तर मुंबई लोकसभा आणि बोरिवली विधानसभेतली जनतेची वारंवार फसवणूक का केली जाते असा सवाल नागरिकांनी केला आहे। माढा लोकसभा मतदारसंघातून निंबाळकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धैर्यशील पाटील कामाला लागले। त्यांच्या बॅनरवर कोणत्याही पक्षाचं चिन्ह नाहीये, त्यामुळे ते नक्की कोणत्या पक्षाकडून लढणार, काय भूमिका घेणार हे बघावं लागेल। बीड लोकसभा मतदारसंघाबाबत शरद पवारांनी उद्या पुण्यात बैठक बोलावली आहे। बैठकीदरम्यान बजरंग सोनवणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करण्याच्या चर्चा आहेत। उद्धव ठाकरे उद्या बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। सिंदखेड राजा आणि मेहकर इथं त्यांची जाहीर सभा होणार आहे। या दरम्यान ते लोकसभा उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे। पुण्यात दौंड ते यवतपर्यंत खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकलनं प्रवास केला। यावेळी त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला। प्रवाशांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत सेल्फी सुद्धा काढली। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मोठं वक्तव्य केलं। आम्ही 13 जागांसाठी आग्रही आहोत, पण त्यांनी सन्मानजनक अशा 8-9 जागा तरी द्याव्या असं ते म्हणाले। अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले। 14 मार्चला झालेल्या सुनावणीमध्ये शनिवारपर्यंत शरद पवारांचे फोटो न वापरण्याची हमी लिखित स्वरूपात द्यावी असे आदेश कोर्टानं दिले होते। त्यानुसार प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले। जळगावात विद्यमान खासदार उमेश पाटील यांचं तिकीट कापल्यामुळे ते नाराज असल्याचं कळतंय। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवली आहे। अबकारी धोरण प्रकरणात ईडीने जारी केलेल्या समन्सला केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं। यावर उद्या सुनावणी होणार आहे। झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या वहिनी सीता सोरेन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे झारखंड मुक्ती मोर्चाला मोठा धक्का बसलेला आहे। भाजपच्या कोर कमिटीची आज पुन्हा दिल्लीमध्ये बैठक पार पडली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जे.पी. नड्डा या बैठकीला उपस्थित असतील। बैठकीनंतर पुन्हा 2-3 राज्यांवर चर्चा होणार आहे। जालन्यात महापालिकेने राजकीय पक्षांचे झेंडे जाहिराती काढलेले आहेत। नागरिकांनी आचारसंहितेचा भंग होईल असं वर्तन करू नये असं पालिकेनं आवाहन केलं आहे। गडचिरोलीमध्ये ईव्हीएमची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण झाली आहे। कोणतेही ईव्हीएम मशीन कोणत्या मतदारसंघात जाणार हे निश्चित करण्यात आलं आहे।